बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आश्रम शाळेमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांमुळे समाजामध्ये तीव्र संताप उमटत असतानाच बीडच्या शिरूरमध्ये सुद्धा अशीच एक घटना घडली आहे। सिंदफणा प्राथमिक आश्रम शाळेत ही घटना घडली आहे। देवराम म्हस्के असं आरोपी शिक्षकाचं नाव असून तो सध्या फरार आहे। पहिली ते 7वी पर्यंतच्या मुलींना म्हस्के आंघोळही घालत असल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे। लेक लाडकी अभियानाच्या वर्षा देशपांडे यांनी या शाळेला भेट दिल्यावर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला। वसतिगृहाच्या मुलींनी आपली आपबीती देशपांडे यांना सांगितली आणि त्यानंतर वर्षा देशपांडे यांनी समाज कल्याण सह आयुक्त आणि आश्रम शाळेच्या सचिवांकडे तक्रार केली। संस्थाचालकांनी आरोपी शिक्षकाला निलंबित केलेलं असून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलाय। या आश्रम शाळेमध्ये 300 विद्यार्थी शिक्षण घेतात। यापैकी 36 मुली या निवासी वसतिगृहात राहतात। मात्र इथे एकही महिला कर्मचारी नाहीये। रात्रीच्या वेळी म्हस्के दारू पिऊन येत असल्याची तक्रार सुद्धा मुलींनी केलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात वर्षा देशपांडे सोबतच संस्थाचालक राजकुमार पालवे आणि डीवायएसपी प्रवीण कुमार गेडाम यांनी काय म्हटलेलं आहे जाणून घेऊया। तातडीने त्या ठिकाणी आम्ही आता मागणी केलेली आहे। आम्ही याच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, ॲडिशनल एसपींशी जाऊन प्रत्यक्ष मी त्यांची बीडला भेट घेतली। त्याच्यानंतर आर.एन. शिंदे सह आयुक्त जे समाज कल्याण विभागाचे या सगळ्या आश्रम शाळांच्यावरती मॉनिटरिंग करतात त्यांच्याशी पण मी जाऊन बोलले। त्यांनी आज एन्क्वायरी करून या संदर्भामध्ये रिपोर्ट देतो असं सांगितलेलं आहे। या संदर्भात अतिशय महत्त्वाचे पुरावे आणि काही गोष्टी आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत। त्यांच्या अंतर्गत आमचं म्हणणं आहे की तातडीने इथे महिला कर्मचारी नेमला पाहिजे। सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिंदे साहेब यांनी आम्हाला आदेशित केलं होतं की संबंधित शिक्षकाला निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा आणि काय सत्यता असेल ते पडताळून बघा। मग त्यानुसार मी काल गुन्हा दाखल केलेला आहे। संबंधित शिक्षक जर दोषी असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, नाहीतर निर्दोष सुटतील। समाज कल्याणचे सह आयुक्त यांनी या प्रकरणामध्ये चौकशी केली आहे व त्यांनी सहशिक्षक यांना निलंबित केलेलं आहे व संस्थेचे सचिव आहेत राजकुमार प्रल्हाद पालवे यांना त्यांनी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत। आरोपी अजून ताब्यात नाही आहेत। आमचे 3 पथक त्यांना शोधण्यासाठी रवाना झालेले आहेत।